पावसाचे दिवस असतात ना, तर बघा 30 वर्षापूर्वी जो पाऊस पडायचा, अशा टायमाला एका मजुराच्या घरामध्ये काय राहायचं, कारण तो जो पाऊस असायचा ना, 30 वर्षापूर्वीचा पाऊस एक पडायला लागला गावाकडं, 15-15 दिवस, एक महिना पाऊस तसाच कंटिन्यू चालायचा. अशा टायमाला एका मजुराच्या घरात काय किलोने असायचं, किती दिवस पुरण एवढा किराणा, तो भाजीपाला तेवढा संपायचा. तो संपल्यानंतर आई आणि वडील कोणाच्या तरी दुकानावर जायचे, हात जोडायचे दुकानदाराला, दादा मुलं उपाशी हो, दादा मुलं उपाशी हो, काहीतरी थोडाफार किराणा द्या ना उधार, माझे लेकरं उपाशी आहे, किराणा द्या ना उधार. जसं पण पाऊस खोलला, कामाला गेलो का परत तुम्हाला तुमचे पैसे आणू देत. चला दुकानदार आई वडिलांना धक्के मारून बाहेर काढायचा, पण उधार देत नसायचा. आई वडील तसे लेकरांसाठी शेजारच्यांकडे जायचे आणि बोलायचे, दादा दादा मुलं उपाशी हो, काहीतरी द्या ना त्यांना भरवायला. शेजारची तर देत नसायचे, शेजारची देत नसायचे, पण आई वडिलांना टोमणा मारायचे की साला मुलं पैदा करून जर पोचता येत नाही तर पैदा कशाला करता, साला नसल द्यायचं तर देऊ नका ना, नसल द्यायचं तर देऊ नका ना, तो साला इन्सल्ट कशाला करता हो. नातेवाईकांना ज्यावेळेस असं समजायचं ना, नातेवाईक हसायचे, त्यांना हे आवडायचं, आमची अशी हात आवडायची. आणि ज्यावेळेस आई वडिलांचा हा स्ट्रगल बघितला ना, त्यावेळेस त्याला मनामध्ये एक जिद्द पेटली, एक आग पेटली की चला मधुकर जाधव उठ आणि पेट, आणि चला ही गरिबी, या आई वडिलांना रडवणारी गरिबी चला तो दिवस होता मित्रांनो. आणि त्या दिवशी सुरुवात केली, काम करत गेलो. एका बाजूला शिक्षण चालू होतं, शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस आम्ही सोबत शेतकऱ्याच्या इथं खुरपायचं काम केलं, निंदायचं काम केलं, आणि जे पैसे येतील ते आईकडे द्यायचं काम केलं. एका बाजूला शिक्षण चालू होतं, एका बाजूला काम चालू होतं. मनात जिद्द होती परिस्थिती तोडायची. जशी उन्हाळ्याची सुट्टी लागली, सगळे मित्र मामाच्या गावाला, सर्व मित्र मामाच्या गावाला. मी परिस्थितीमुळं आई सोबत तिच्यासोबत शेतात कामाला, शेती काम केलं मधुकर जाधवनी. कांदे काढायचं काम केलं, कांदे लावायचं काम केलं, कांदे कापायचं काम केलं, ऊसाचं रान बांधायचं काम केलं. ऊसामध्ये ऊस ज्या वेळेस वाढतो ना, त्याच्या ग्रोथसाठी कोंबड खत टाकायचं असतं त्याला. तर कोंबड खत टाकण्यासाठी असं माग यावं लागतं, माहिती नाहीये. मी पुढे जायचो, अख्ख्या ऊसाच्या पात्याने तोंड कापून जायचं मित्रांनो. काम चालू होतं. कधी मी शेती काम केलं, कधी सेंट्रिक काम केलं, कधी गवंडी काम केलं, कोणत्या ट्रक वरती कंडक्टरचं काम केलं, किंडलचं काम केलं. आज कित्येक शेतकरी असे आपल्या रिहायश मध्ये ज्यांच्या शेतामध्ये मजूर म्हणून मी काम केलं. जे काम केलं ना ते इमानदारीचं काम केलं. आणि बोलतात ना, सोपं परीक्षा त्याचीच घेतो ज्याला काहीतरी स्पेशल बनवून द्यायचं असतं. काम करत गेलो. आज जे आहे तुम्ही जेवले ना, आचार्याचं काम मी केलं, आचार्यांच्या हाताखाली केटरिंगचं काम केलं. आज भरपूर लोक असे आपल्या रिहायश मध्ये ज्यांच्या लग्नामध्ये या मधुकर जाधवनी खुळखुळे वाजवण्याचे काम केलं, जे बी काम केलं, इमानदारीचं काम केलं. जिद्द होती ही परिस्थिती तोडायची. आणि फायनली माझ्या जीवनात 10 वर्ष डोर टू डोर मार्केटिंग आले. 10 वर्ष डोर टू डोर मार्केटिंग केलं. पैसे तर मिळाले, पण जो गरिबीचा प्याच लागला होता ना खानदानाला, चला तो तुटत नव्हता आणि तोडायचा होता तो मला. ही जिद्द मनामध्ये होते. काम करत गेलो आणि एक दिवस जर आज ही डायरेक्ट सेलिंग तुमच्यामध्ये आली, मधुकर जाधवच्या जीवनात डायरेक्ट सेलिंग आली. समजायला 3 वर्ष गेले, कारण रियांश सारखा बिझनेस प्लॅन, पॉवरफुल बिझनेस प्लॅन नव्हता. रियांश सारखं पॉवरफुल प्रोडक्ट नव्हतं. रियांश सारखं पॉवरफुल सिस्टम नव्हती. पण मिळाली मला ती 3 वर्षानंतर. सुरुवात केली आणि माझ्यासोबत 17,000 लोकांची टीम त्या कंपनीमध्ये होती. त्या कंपनीमध्ये असलेले 17,000 लोकांना चिरत 6 महिन्यामध्ये त्या कंपनीचं काम 8 राज्यांमध्ये नेलं आणि कंपनीचा पहिला डायमंड त्या कंपनीमध्ये झाला.
नंतर दरवर्षी करोड, 2 करोड, 3 करोड, करोड, 2 करोड, 3 करोड एवढं इन्कम यायला लागलं. आणि ज्यावेळेस ती इन्कम यायला लागलं ना मित्रांनो, ज्यावेळेस सगळी परिस्थिती व्यवस्थित झाली, चला जे नातेवाईक हसायचे ना त्या नातेवाईकांचे फोन चालू झाले. मधू भाऊ कुठे तुम्ही, किती दिवस झाले तुम्ही येतच नाही, आमच्या सुनबाईला घेऊन या ना. शेजारचे जे आमच्यावर टिंगल्या करायचे ना, चला ते बोलायला लागले मुलगा असावा ना तर मधू सारखा. म्हणजे ज्या मधूला गल्लीमध्ये मध्या म्हणायचे त्या मध्याला ह्या डायरेक्ट सेलिंगनं मधू हा दर्जा दिला. आज डायरेक्ट सेलिंग तुमच्यासाठी काय आहे मला माहिती नाहीये. आज ही डायरेक्ट सेलिंग तुमच्यासाठी काय आहे मला माहिती नाहीये, पण हीच